ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात आढळलेले रुग्ण व कोविड साथीच्या नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात अधिक जलद व अधिक अचूक तपासणीच्या अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे। जिनोम सिक्वेन्सिंगसाठी अद्ययावत यंत्रणा आरोग्य विभाग प्रयोगशाळांकडे उपलब्ध असण्याच्या दृष्टीने प्रस्ताव द्यावेत। नागरिकांची सुरक्षितता हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून तपासणी व उपचार यंत्रणेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली। कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत बंडा, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले, डॉक्टर रेवती साबळे, डॉक्टर दीपक करंजीकर, डॉक्टर ए.टी. देशमुख, डॉक्टर ठाकरे उपस्थित होते। पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की साथरोग नियंत्रणासाठी जलद निदान झाल्यास गतीने उपचार करणे शक्य होते। त्यामुळे कोविड काळात स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळात जिल्हा नियोजन निधीतून अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली। त्याचा कोविड साथ नियंत्रणासाठी मोठा उपयोग झाला। तथापि ओमायक्रॉन सारख्या उत्परिवर्तित विषाणूचा राज्यात काही ठिकाणी प्रादुर्भाव व अद्यापही कोविडचे रुग्ण आढळणे या पार्श्वभूमीवर जिनोम सिक्वेन्सिंग सारख्या सखोल तपासणी सुविधाही जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे असाव्यात। याबाबतचा आवश्यक निधी, व्यवहार्यता आदी बाबी तपासून तसा प्रस्ताव सादर करावा। आरोग्य सुविधांसाठी आवश्यक निधी मिळवून दिला जाईल। व्यापक लसीकरणासाठी राबविलेल्या मोहिमेत 6.5 लाख नागरिकांचे लसीकरण झाले। याबद्दल पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले। त्या म्हणाल्या की मोहिमेचा वेग कमी होऊ न देता संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे। बूस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्यापही कमी आहे। त्यामुळे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे, त्या दृष्टीने भरीव जनजागृती करावी। अमरावती जिल्ह्यात गत 2 साथींच्या काळात सुमारे 8,87,864 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासण्यात आले। त्यात 96,797 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या। त्यातील 95,193 व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या। जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 98.3 आहे, अशी माहिती डॉक्टर साबळे यांनी यावेळी दिली। आज आम्ही अमरावती जिल्ह्याचा कोविडचा आढावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि त्या अनुषंगानं मी सांगू शकेन की अमरावती कोविडचा प्रादुर्भाव जर वाढला तर अमरावती सज्ज आहे त्याचा सामना करायला। नवीन जे म्युटेशन झालेलं आहे त्या म्युटेशनसाठी जे काही त्याचं सिक्वेन्सिंग माहिती काढायसाठी जे काही आपल्याला लागणार आहे त्या गोष्टी देखील आम्ही नियोजन करतो आहे की त्याचं टेस्टिंग अमरावतीमध्ये व्हावं आणि नागरिकांना त्या ठिकाणी त्याची सुविधा मिळावी। पण एक गोष्ट नक्की आहे की पुण्यापर्यंत नवीन म्युटेशनचा तो विषाणू त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि त्याला कुठेही पोचायला काहीच वेळ लागत नाही। माझी नागरिकांना ही विनंती राहील की आपण सगळ्यांनी अतिशय सज्ज राहावं, मास्क वापरणं सुरू करावं। आजकाल मास्क दिसत नाही आहे कोणाच्या चेहऱ्यावर लावलेला आणि मास्क जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी सज्ज राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। बाकीच्या हॉस्पिटल्स, ऑक्सिजन, वॅक्सिनेशन या सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतोय, प्रशासन सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करते। आपण देखील त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।